पंडूने आपल्या पौरुषाचे, पराक्रमाचे, सामर्थ्याचे दर्शन जगाला घडवण्यासाठी दिग्विजय करण्याचा मनोदय भीष्मांच्या समोर व्यक्त केला. त्यांनीही लगेच होकार देऊन सर्व सुविधा, अगदी चतुरंग दल, सैन्य, पुरेशा शस्त्रास्त्रांसह आणि शिधा सामुग्रीसह त्याला सुपूर्द करून पाठवून दिलं. दिग्विजयामध्ये त्याने अनेक सामर्थ्यशाली राजांचा पराभव केला. प्रचंड संपत्ती घेऊन तो हस्तिनापुरास परत आला. दिग्विजयाची सांगता म्हणून व्यासांच्या उपस्थितीत त्याने अश्वमेघ यज्ञ केला. अश्वमेघ यज्ञ होऊन 7 वर्षे उलटली. राजधानीतील रोजची 30 ती कामं करून पंडूला कंटाळल्यासारखं झालं. म्हणून त्याने दोन्ही राण्यांसह जंगलात काही दिवस राहून शिकार करण्याचं ठरवलं. एकदा त्याने दाट जंगलात जाऊन शिकार करण्याचं ठरवलं. बरेच दिवस गेले, त्याला शिकार काही मिळत नव्हतं. एक दिवस हरणांचा एक जोडा क्रीडा करीत असताना दिसताच पंडूने एकाच वेळी 2 बाण असे मारले की दोन्ही हरणे एकाच वेळी खाली पडली. त्यातला नर हरिण अत्यंत कळवळून मनुष्यवाणीने बोलू लागला. मी किंदम ऋषी, हरिण रूप घेऊन पत्नी बरोबर क्रीडा करत असताना तू आमचे प्राण घेतलेस. मी मृगरूपात आहे हे तुला माहीत नसल्याने तुला ब्रह्महत्येचं पाप लागणार नाही. पण क्रीडेमध्ये मग्न असताना आमचा जीव घेतल्याने मी तुला शाप देतो की जेव्हा तू तुझ्या पत्नीला स्पर्श करशील त्या क्षणी तात्काळ तू मृत्यू पावशील. पंडू आणि त्याच्या दोन्ही राण्यांवर वीजच कोसळली. कारण किंदम सारख्या महान तपस्व्याचा शब्द कधीही खोटा ठरणार नव्हता. पंडूने राजवस्त्र उतरवून वल्कले परिधान केली. वनात राहून तपश्चर्या करण्याचं ठरवलं. दोन्ही पतिव्रता राण्यांनी सुद्धा पतीबरोबरच राहायचं ठरवलं. पंडूने दोन्ही राण्यांसह हिमालयात प्रयाण केलं. या घटनेनंतर भीष्मांनी धृतराष्ट्रास गादीवर बसवलं आणि विदुराला महामंत्री नेमलं. पंडू, कुंती आणि माद्री संयमाने राहत होते. मात्र पुत्र नसल्यामुळे पंडू कायम खिन्न असायचा. हे तो वारंवार कुंतीकडे बोलूनही दाखवायचा. एकदा दोघे एकांतात बसले असताना कुंतीने दुर्वासांनी तिला दिलेल्या अभिसार मंत्राची कथा सांगितली. ती ऐकताच पंडूला अत्यानंद झाला. त्याने शुभमुहूर्त पाहून देवतांच्या प्रसादाने पुत्रसंतती मिळवण्याचा कुंतीला आदेश दिला. कुंतीला यमधर्माच्या प्रसादाने युधिष्ठिर, वायुदेवतेच्या प्रसादाने भीमसेन आणि इंद्राच्या प्रसादाने अर्जुन अशी अतिशय सुंदर, सुदृढ आणि सुलक्षणी 3 मुले झाली. प्रत्येकाच्या जन्माच्या वेळी शुभशकून आणि आशीर्वचनात्मक आकाशवाणी झाली. ते पाहून माद्रीला सुद्धा आपल्याला मुलं व्हावीत अशी उत्कट इच्छा झाली. तिने पंडूकडे तसा लकडा लावला. पंडूने माद्रीला अभिसार मंत्राची दीक्षा देण्याचा कुंतीला आदेश दिला. त्या मंत्राचा एकदाच प्रयोग करण्याच्या अटीवर कुंतीने माद्रीला मंत्र दीक्षा दिली. माद्रीने अश्विनी कुमारांचे स्मरण केले. त्यांच्या प्रसादाने तिला सुंदर जुळे मुलगे नकुल आणि सहदेव झाले. इकडे हस्तिनापुरात गांधारी सुद्धा अजून मूल नसल्याने दुःखी होती. त्यातच कुंतीला 2 वर्षापूर्वीच मुलगा झाल्याने तिच्या दुःखात भरच पडली. एकदा महर्षी व्यास गांधारीच्या महालात आले. गांधारीने त्यांचा उत्तम आदर सत्कार करून त्यांना प्रसन्न केलं. तिला 100 पुत्रांचा त्यांनी आशीर्वाद दिला. खिन्न हसून ती म्हणाली, भगवान, प्रत्यक्ष पशुपतीनाथांनी मला पूर्वीच तसा वर दिला होता. आपण माझ्या पतींना पण तसाच वर दिलाय. पण आमच्या विवाहाला इतकी वर्ष होऊन गेली तरी अजून एकही मूल झालेलं नाही. माझा शब्द कधीच वाया जाणार नाही. त्यानंतर थोड्याच दिवसात गांधारीला दिवस गेले. परंतु 9 महिने झाले तरी तिला मूल झालंच नाही. गर्भामुळे तिला भयंकर यातना होत होत्या. श्वास घेणं सुद्धा जिकरीचं होई. एकदा तिथं व्यासमुनी प्रकटले. त्यांनी तिला शांत केलं. गांधारीने 100 पुत्रांबरोबर एक तरी मुलगी व्हावी अशी आवर्जून विनंती केली. काही कालावधी लोटताच व्यासमुनींनी केलेल्या मंत्र आणि शास्त्राद्वारे गांधारीला एका मागोमाग एक
दुर्योधन, दुःशासन, विकर्ण इत्यादी 100 मुलगे आणि दुःशाला नावाची एक मुलगी झाली. दुर्योधन जन्मला त्यावेळेला उल्कापादादी अनेक अपशकुन झाले. ज्योतिषी आणि इतर वेदविदांनी धृतराष्ट्राला सांगितलं, ही चांगली चिन्ह नाही. हा पुत्र साऱ्या कुळाचा घात करणारा ठरेल. त्याचा तात्काळ त्याग करणंच योग्य. इतर 99 पुत्र आहेतच. धृतराष्ट्राने त्यांचं ऐकलं नाही. उलट प्रेमाने दुर्योधनाला उराशी कवटाळलं. पुढे घडणाऱ्या घटनांची ती नांदीच होती. तो आंधळा होताच, पण पुत्र प्रेमाने अजूनच आंधळा झाला. धृतराष्ट्राच्या अन्य एका राणीला युयुत्सू नावाचा आणखी एक मुलगा झाला. अशा प्रकारे कुरुवंश विस्तारला. धृतराष्ट्राची मुले कौरव म्हणून तर पंडूची मुले पांडव म्हणून ओळखली जाऊ लागली.